काय मंडळी, नुकतीच आम्ही निघालो आहे मॉर्निंगला सकाळी सकाळी पुण्याला जायला. पुण्याला का चाललो आहे तुम्हाला लवकरच समजेल. आता आहे मी स्टेशनला, कल्याण स्टेशनवरून आम्ही आय थिंक आमची 6:30ची ट्रेन आहे. ती ट्रेन तिथं बसू आणि बघू ट्रेनमध्ये व्हिडिओ काढायला भेटला तर. माझी फ्रेंड गेली आहे तिकीट काढायला. ट्रेनमध्ये बसलो, अजून त्यानंतर आम्हाला ट्रेनमध्ये जागाही भेटली. ते आमचं नशीब सकाळी सकाळी चांगलं असल्यामुळे. अजून ब्लॉगिंगची सवय नसल्यामुळे पब्लिकमध्ये त्याला बोलायला लाज वाटते, पण काही नाही, हळूहळू सवय होईल. पुण्याला फायनली पोहोचलोय विदिन 2 ते 3 hours मध्ये. लेट्स सी आता पुढची जर्नी कशी असते. स्टेशन पासून हडपसर बस स्टँड आणि त्यानंतर सासवड बस स्टँड असं आम्ही 2 बस चेंज केल्या. त्या बसच्या दरम्यान आम्हाला एक काकू भेटल्या, त्याही आमच्यासोबत डोंबिवली पासून बसल्या होत्या. त्यानंतर मस्त जर्नी एन्जॉय करत करत सासवडला पोहोचलो. सासवड पासून 20 रुपयाची रिक्षा ऑटो केली. ती ऑटोने आम्हाला दत्त मंदिराजवळ सोडलं. हे दत्त मंदिर एकमुखी दत्ताचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि फायनल तिथे आम्ही पोहोचलो. जस्ट आम्ही आलोय आता खायला, कारण की तिथे 10:30 ते 12च्या दरम्यान होम होतं. मग त्या होमच्या दरम्यान आपण दर्शन घेऊन नाही शकत, त्या रिझनमुळे अजून आता खायला मागवले तर आपण दर्शन घेऊ तेव्हा व्हिडिओ काढू. मी घेतलंय खायला मिसळ पाव जस्सी. त्यानंतर आम्ही थोड्या वेळ मंदिराच्या बाहेर उभे होतो, कारण की आत होम चालू होता आणि त्यानंतर त्यांची आरती झाली. त्यानंतर आम्ही प्रवेश केला मंदिरात. मंदिराच्या आत जातात मस्त एकमुखी दत्ताची सुंदर प्रतिमा पाहिली आणि त्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन खूप सुंदर असं झालं. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात आम्ही मस्त फिरलो आणि दत्ताच्या वृक्षाचं आणि दत्तांचं दर्शन घेतलं. त्यानंतर दत्त जयंती, गुरुपौर्णिमा अशा विशिष्ट दिवसात अभिषेक केला जातो. त्यानंतर गुरुचरित्राच्या सगळ्या अध्यायाचं आणि विविध अवताराची कथांचं इथं चित्रीकरण करण्यात आलेलं होतं. खूप मस्त संदेश याच्यातून भेटत होता. अजून दत्तांचं खूप मस्त असे रूप आम्हाला बघायला भेटले. हा मंदिराचा आधीचा भाग आहे, एंट्री इथून होते. मस्त असं दर्शन झालं होतं. नुकतीच आता दर्शन झालं, दर्शन खूप छान झालं. आज थोडी गर्दी होती, कारण की पौर्णिमेच्या निमित्त थोडीफार गर्दी राहते, पण दर्शन करायला भेटला, मस्त वाटलं. आता परत आम्ही चाललोय पुणे स्टेशनला. दर्शन मेन होतं ते खूप छान झालं, तेच इम्पॉर्टंट होतं. चला आता पुढचा प्रवास सुरू करू. खूप उन्हामुळे पूर्ण माझे डोळे पाणवले. तेच आता बघू पुढं काय होतंय काय नाही. अजून त्यानंतर डायरेक्ट मी एंडिंगला कल्याणला पोहोचल्यावर व्हिडिओ घेतला, कारण की एनर्जीच राहिली नव्हती. असा होता आजचा दिवस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आय होप तुम्हाला आवडेल. बाय, टेक केअर.